सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विमल ही कल्पनाला कॉफी देत म्हणते की सायलीताईंचा चहासुद्धा इथे ठेवते. तेवढ्यात कल्पना आता सायलीला चहा पिण्यासाठी हाक मारते. सायली म्हणते की हो आलेच आई, आणि सायली तिचं काम करू लागते. तेव्हा कल्पना आता उठून सायलीचा हात धरून चहा प्यायला टेबलवरती घेऊन येते आणि म्हणते की अगं सायली, कामं काय होतच राहतील, तू आता बसून चहा घे. तर आता तेवढ्यात 1 मिनिट असे म्हणत पूर्णाई तिथे येते आणि सायलीकडे बघत म्हणते की किती दिवस या घराला तू विळखा घालून बसणार आहे, आणि चल निघ इथून. पूर्णाईचे ते वाक्य आणि तो राग बघून आता कल्पना आणि सायली अवाक होतात. तर सायली घाबरत उठून उभा राहते. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाई मी काय केलं? पूर्णाई म्हणते की काय केलं? मला ज्याची भीती होती ना तेच तू केलंस. पूर्णाई म्हणते की या घरावरती ताबा मिळवायला निघालीस, पण मी जिवंत असेपर्यंत तुला हे होऊ देणार नाही, आणि आत्ताची आत्ता तू इथून निघ. कल्पना म्हणते की अहो पूर्णाई, पण हा कसला राग आहे? पूर्णाई म्हणते की एवढा तू चांगुलपणा दाखवते ना, त्याचाच हिला माझा आहे. कल्पना म्हणते की पण सायलीने असं काय केलंय पूर्णाई? तेव्हा पूर्णाई म्हणते हिने, ह्या पोरीने काय केलंय? आणि लगेचच पूर्णाई म्हणते की ए पोरी, तू या घरात का आलीस आणि तुझा हेतू काय आहे? पटकन मला सांग. सायली म्हणते की म्हणजे? तेव्हा पूर्णाई म्हणते की वा, काय भोळेपणाचं आव्हान तेस. पूर्णाई म्हणते की तुझ्यासारखी मुलगी अशी ऐकणार नाही, चल आज मी तुझ्याकडून वधूनच घेते सत्य काय आहे ते. असे म्हणत आता पूर्णाई ही सायलीचा हात धरते. तेव्हा आता पूर्णाई लगेचच सायलीला देवीआई समोर आणते. तर सायली म्हणते पूर्णाई अहो मी काहीच केलेलं नाहीये. विमल म्हणते अहो पूर्णाई तुम्ही जरा शांत व्हा ना. विमल म्हणते त्याचा तुम्हालाच त्रास होईल. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की जे काही सायलीनं केलं ना ते आता सायली तिच्या तोंडानेच सांगेन. कल्पना म्हणते अस्मिता तू तर गप्पच बस, ही आग तूच लावलेली असणार आहे. पूर्णाई म्हणते कल्पना तिनं काहीच केलेलं नाहीये. पूर्णाई म्हणते की इथे इतरांचा काहीच संबंध नाही, आणि ही मुलगी तुला जी तुझी सून वाटते ना ती तुझी सून नाहीये. पूर्णाई म्हणते की सायली तुझ्या इतरही काही गोष्टी असतील, पण एक तुझी देवावरती श्रद्धा आहे मला माहिती. सायली म्हणते माझी श्रद्धा आहे खरंच मनापासून पूर्णाई, पण हे सर्व काय चाललं ते मला कळत नाहीये. पूर्णाई म्हणते की आमच्या समोर इथे दिव्यावरती हात ठेव. तुमचं लग्न खरं आहे का? ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही हे असं का करायला लावताय? तर पूर्णाई सायलीला म्हणते की तुला ऐकायला नाही आलं का? दिव्यावरती हात ठेवून शपथ घे. पूर्णाई म्हणते की तुझं आणि माझ्या नातवाचं लग्न खरं आहे किंवा खोटं हे सांग. इकडे आता चैतन्य हा गार्डनमध्ये बसलेला असतो. तेवढ्याच साक्षी चैतन्याला कॉफी घेऊन येते. तर आता हसत चैतन्य म्हणतो की जेवणानंतर मला कॉफी हवी होती, पण मी म्हटलं उगाच कशाला तुला त्रास. तर साक्षी म्हणते त्रास? अरे बापरे, आता मला त्रास कधी व्हायला लागला? साक्षी म्हणते की तू मला हक्काने सांगू शकतो, आणि हातातील अंगठी दाखवत साक्षी म्हणते की चैतन्य गडकरी तुम्हाला या गोष्टीचा विसर पडतो की काय? आपला आता साखरपुडा झालाय आणि लग्न होणार आहे. तर आता साक्षी ही चैतन्याच्या अगदी जवळ येत म्हणते की आपली एंगेजमेंट झाली, लग्न तर झालं नाही अजून, पण तोपर्यंत आपण एंगेजमेंट तर साजरी करूयात ना. तेवढ्या चैतन्य उठून बाजूला उभा राहतो आणि म्हणतो की अगं साक्षी कॉफी सांडली असती ना. तेव्हा आता साक्षीला संशय येतो आणि साक्षी चैतन्यकडे बघू लागते. साक्षी म्हणते तुझा मूड नाही का आज? तेव्हा चैतन्य म्हणतो की असं काही नाहीये अगं, दिवसभर खूप थकलोय ना आज. चैतन्य म्हणतो मी आलोच जरा कॉफी एन्जॉय करून, आणि चैतन्य निघून जातो. इकडे चैतन्य गेल्यानंतर साक्षी विचार करते की हा आज असा काय वागतोय, काही झालं असेल का? तर आता इकडे पूर्णाई ही सायलीला म्हणते की ठेव ना दिव्यावरती हात आणि सांग मला खरं. तेव्हा आता साक्षी ही देवी आई समोर हात ठेवत म्हणते की मी शपथ घेऊन सांगते की मी देवी आईच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने अगदी विधिवत लग्न केलंय. तेवढ्याच दरवाजातून अर्जुन तिथे येतो आणि ते सर्व बघतो. तेव्हा अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की पण आमचं लग्न खरं आहे. तेव्हा पूर्णाई म्हणते की शब्दांचा खेळ करते सायली तू, पण तुझं हा खेळ अजिबात चालणार नाही. आता पूर्णाई म्हणते की तू अशी शपथ घे की तुझं माझं नातवावरती खूप मनापासून प्रेम आहे. ते ऐकून आता तन्वी विचार करते की ही पूर्णा आजी काय सॉलिड आहे. अर्जुन आणि सायलीचं जरी टेक्निकल लग्न झालं असलं तरी सायलीचं अर्जुनवर मनापासून प्रेम नाहीये हे पूर्णाईच्या ध्यानात आलंय, आणि काय प्रश्न केला. आणि आता आपलं प्रेम आहे हे खोटं बोलण्याची हिंमत सायलीमध्ये नसल्याचे आता तन्वीने विचार केलेला असतो. कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्ही हे काय बोलताय? अर्जुन आणि सायली एकमेकांवरती किती प्रेम करतात तुम्ही बघतायच. विमल म्हणते की आजपर्यंत एकमेकांवरती प्रेम करणारं जोडपं मी असं कधीच बघितलं नाहीये. तर आता लगेचच पूर्णाई म्हणते की प्रेम खोटं असलं ना की त्याचं प्रदर्शन जास्त असतं.
पूर्णाई सायलीकडे बघत म्हणते की हे तर आपलं अगोदरच लक्षात यायला हवं होतं. कल्पना बोलू लागते तेव्हा पूर्णाई म्हणते, कल्पना तू थांब. तर आता पूर्णाई म्हणते की ही पोरगी म्हणजे ही सायली आता काय करते ना ते मला बघायचंय. आणि सायली, घे देवासमोर शपथ, तुझ्या प्रेमाची शपथ आता तुला घ्यायलाच हवी. आणि खरं काय ते बोल. तर अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन विचार करतो की सायली तर देवासमोर खोट्या प्रेमाची शपथ नाही घेऊ शकत. तर आता आम्ही पकडले जाऊ असा विचार अर्जुनच्या मनात येतो. आणि लगेच पुढे येत अर्जुन म्हणतो, हे काय चाललंय पूर्णाजी, आणि सायलीला तू आमच्या प्रेमाची शपथ का घ्यायला लावतेस. तेव्हा पूर्णाई म्हणते की अर्जुन तू मध्ये पडू नकोस, मला तुझ्या बायकोच्या तोंडून खरं काय आहे ना ते ऐकायचंय. तर आता अस्मिता म्हणते की अर्जुनला आत्ताच यायचं होतं का, लगेच आला आणि बायकोच्या पाठीमागं करू लागला. तेवढ्यात आता सायलीचा हात धरत अर्जुन म्हणतो, चल बायको. तर लगेच पूर्णाजी म्हणते, नाही अर्जुन. तर लगेचच अर्जुन म्हणतो की नाही, सायली अशी जबरदस्तीने कुठलीही शपथ घेणार नाही. तेवढ्यात आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि अर्जुनचा हात आपल्या हातातून बाजूला घेते. सायली म्हणते, जबरदस्तीने नाही तर मला पूर्णाजीचं मन हे राखायलाच हवं. तेव्हा अर्जुन सुद्धा अवाक होऊन आता सायलीकडे बघू लागतो. तर आता अर्जुन सायलीकडे बघत विचार करतो की यांना काही झालंय आणि आता हे सगळंच सर्वांना खरं सांगून टाकतील. तर आता इकडे सायलीच्या डोळ्यासमोर आपण आता भर मंदिरात अर्जुन सोबत कसे लग्न केले आणि 7 फेरे घेऊन अग्नीच्या साक्षीने विधिवत कसे लग्न पूर्ण केले हे आठवतं. अर्जुनने आपल्याला कसं तांदळाचा कलश ओलांडून गृहप्रवेश करायला लावला आणि कसं सांगितलं की आता आपण खरे नवरा बायको आहोत, असंच वागायचं आणि सगळ्यांना दाखवायचं. हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. तर आता आपल्याला किडनॅप केले असताना अर्जुनने गुंडांची धुलाई करून आपला कसा जीव वाचवला आणि आपण कशी अर्जुनला प्रेमाने मिठी मारली. तर आता अर्जुनने आपली प्रेमाने कशी काळजी घेऊन आपल्याला हाताला मलम लावला, हे सर्व आता सायलीला आठवू लागतं. अर्जुनचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. आणि आता गुढी खाली पडत असताना अर्जुन आणि सायलीने त्यांच्या दोन्ही हाताने गुढीला कसे धरले. तेव्हा कल्पना म्हटली की अर्जुन आणि सायलीचे हात जर एकत्र आले तर कुठलीही अशक्य गोष्ट ती शक्य करून दाखवतात. हे बोलणे देखील आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर आता सायली पुढे येत म्हणते की मी शपथ घेऊन सांगते. तर तेवढ्यात पूर्णाई म्हणते, दिव्यावर हात ठेवून. तेव्हा आता सायली दिव्यावर हात ठेवते आणि दिव्या आईकडे बघत म्हणते की मी शपथ घेऊन सांगते की माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे. ते ऐकताच अर्जुनचे डोळे खाडकन मोठे होतात आणि ते प्रेम असंच आयुष्यभर राहील असे आता सायली दिव्यावर हात ठेवून आता पूर्णाईला सांगताच पूर्णाई सायलीच्या हाताकडे बघते. ऐकून तन्वी विचार करते की सायलीने देवासमोर धडधडीत खोटी शपथ घेतली आणि हे कसं काय झालं. तर आता इकडे सायली विचार करते की मला पूर्णाईसमोर खोटी शपथ मी कशी बोलून गेले. तर आता इकडे रागाने पूर्णाई तन्वीकडे बघते. तर तन्वीचा चेहरा रडवायला झालेला असतो आणि आता इकडे अर्जुन खूप खुश झालेला असतो. इकडे आता रविराज हा त्याच्या घरासमोर आता डायरी वाचत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाजात नागराज तिथे येतो आणि रविराजकडे बघत विचार करतो की आता आपल्याला दादाच्या हातापाया पडावा लागणार. जोपर्यंत या किल्लेदाराची प्रॉपर्टी माझ्या घशात येत नाही तोपर्यंत मला असंच हातापाया पडत नाक घासत राहावं लागणार. नागराज म्हणतो की दादा मला 50,000 रुपये हवे होते. तेवढ्यात आता रविराज म्हणतो त्या महिपत शिकरेकडून जाऊन घे ना. तर नागराज म्हणतो की दादा मी चुकलोय. नागराज म्हणतो की माझ्याकडून मोठी चूक झाली पण पुन्हा मी काही त्या महिपतला भेटणार नाही दादा. नागराज म्हणतो मी तुला शब्द दिलाय ना आणि आता मला सध्या पैशाची गरज आहे दादा. रविराज म्हणतो कशासाठी हवे तुला एवढे पैसे. तर नागराज म्हणतो या अगोदर दादा तुम्हाला कधीच असा प्रश्न विचारला नाहीस. नागराज म्हणतो की अच्छा तन्वीने माझ्या विरोधात तुझे कान भरले ना म्हणून तू माझ्यावर असा विश्वास दाखवतोय. म्हणतो नागराज माझ्या मुलीमुळे असं काहीच घडलेलं नाहीये, तुझ्या वागण्यामुळे हे सर्व घडलंय आणि याची शिक्षा म्हणून यापुढे 1 फुटी कवडी सुद्धा माझ्याकडून तुला मिळणार नाही. तेव्हा नागराज जाऊ लागतो. तर रविराज म्हणतो की जाताना दरवाजा लावून घे. तेव्हा नागराज रागाने रविराजकडे बघतो. इकडे आता पूर्णाई ही पुन्हा आता तिच्या रूममध्ये येते आणि अस्मिता तन्वीला म्हणते की तुम्ही दोघींनी आज मला तोंडावर पाडले आणि तुमचं ऐकून मी त्या सायलीला जाब विचारायला गेले. मी म्हणते की अगं त्यात काहीच चुकीचं नव्हतं पूर्णाई, तुझी शपथ घेऊन मी सांगते अगं चैतन्य खोटं कशाला बोलेल. पूर्णाई म्हणते की पण मग सायली देवाच्या समोर खोटी शपथ कशाला घेईल. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हा सर्व काय घोळ आहे ना तेच मला काही कळत नाही. चैतन्याचं काहीतरी कन्फ्युजन झालं असेल का. पूर्णाई म्हणते की किंवा तो काहीतरी वेगळा बोलला असेल आणि तन्वीला काहीतरी वेगळंच वाटलं असेल. पूर्णाई म्हणते की मी उगाच तुझ्यावर विश्वास ठेवला तन्वी. घरात विषय काढण्या अगोदर मी चैतन्याला विचारायला हवं होतं. तेवढ्यात आता रागाने पूर्णाई चैतन्याला कॉल करते आणि म्हणते चैतन्य
तर लगेच चैतन्य म्हणतो, बोल ना पूर्णाजी, तू मला आज कसा फोन केला? तेव्हा लगेचच पूर्णाजी म्हणते की चैतन्य, तू तन्वीला सांगितलं का अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे म्हणून, आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे म्हणून. ते ऐकून आता चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि ही गोष्ट आता पूर्णाईपर्यंत कशी गेली याचा आता चैतन्याला मोठा धक्का बसतो. चैतन्य डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की मी किती मोठी माती खाऊन बसलोय आणि साक्षीला सांगून बसलोय. तर इकडे पूर्णाई म्हणते की चैतन्य, मी काय विचारते तुला? तर चैतन्य म्हणतो, काय पूर्णाई, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे असं कसं सांगेन मी? अगं अर्जुन आणि सायलीचं लग्न 100% खरं आहे. चैतन्य म्हणतो की अगं सायली वहिनी, जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये कामाला होती ना, तेव्हा अर्जुन आणि सायली वहिनी प्रेमात कसे पडले ना, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि माझ्या समोर गुरुजींनी त्यांचं विधिवत लग्न लावलंय, तेव्हा त्यांचं लग्न खोटं असूच शकत नाही पूर्णाजी, असे चैतन्य पूर्णाईला सांगतो. तर आता त्यांचं लग्न 100% खरं असल्याचे सांगताच पूर्णाई म्हणते, चैतन्य तू खरं बोलतो का? तर लगेच चैतन्य म्हणतो, पूर्णाई आता तुझासुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे का? पूर्णाई म्हणते, तसं नाही आहे. इकडे आता अर्जुन पटकन आता सायलीला बेडरूममध्ये आणतो आणि दरवाजा बंद करून बेडवर बसवतो. आणि अर्जुन म्हणतो, सायली हे काय आहे? आणि आता तुम्ही खाली जे बोललाय ते तुम्हाला तरी कळलं का? सायली उठून बाजूला जाते. तर अर्जुन म्हणतो, सांगा ना मिस सायली, पूर्णाजीने अशी तुम्हाला लगेच शपथ का घ्यायला लावली आणि तुम्ही देवासमोर खोटी शपथ घेतली? तर आता अर्जुन म्हणतो की आणि हे कसं पॉसिबल, आणि तुम्ही तिथे हेही म्हणालात की आपलं लग्न खरं आहे म्हणून. तर सायली म्हणते, मग? सायली म्हणते की ते तर खरंच आहे ना, तुम्हीच म्हणाला होता ना जर आपल्यावरती कोणी संशय घेतला म्हणून आपण देवळात जाऊन लग्न केलं. अर्जुन म्हणतो, हा पण त्यानंतर तुम्ही जे बोललात ना ते काय म्हणालात? त्यानंतर आता अर्जुन हा बाहेर जाऊन चैतन्याला कॉल करतो आणि म्हणतो की अरे चैतन्य, पूर्णाजीने आज एकाएकी देव्याईसमोर सायलीला आमच्या प्रेमाची शपथ घ्यायला लावली. तर आता चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता कल्पना ही हॉलमध्ये असताना म्हणते की पूर्णाईने असा अर्जुन सायलीच्या प्रेमावर एकाएकी संशय कसा घेतला? तर लगेचच अस्मिता म्हणते की मम्मा, तू या दोघांच्या प्रेमाला फसशील पण पूर्णाई नाही या फसणार. तर आता चैतन्य हा साक्षीने हे सर्व घडून आणल्याचे आता चैतन्यसमोर येऊन चैतन्य आता साक्षीवरती असा कोणता डाव चालवतो आणि आता सायलीने आपल्या प्रेमाची कबुली अर्जुनला देऊन अर्जुन आणि सायली कसे खऱ्या प्रेमाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूपांतर लग्नामध्ये करतात, हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.